नाशिकमधील खड्ड्यांमुळे शहर बस सेवा अर्थात सिटी लिंकच्या 200 फेऱ्या रद्द करण्याची नामुष्की प्रशासनावर आली। शहरातल्या विविध मार्गांवर सिटी लिंक बस तब्बल 2500 सरासरी फेऱ्या मारते, मात्र खड्ड्यांमुळे नाशिक ते त्र्यंबकेश्वर, नाशिक ते दिंडोरी आणि नाशिक ते नाशिक रोडसह अंतर्गत 6 ते 7 मार्गांवर धावणाऱ्या बस फेऱ्या रद्द करण्यात आल्या। त्यामुळे विद्यार्थी, नोकरदार, कामगार आणि सर्वसामान्य प्रवाशांची मोठी गैरसोय होतीये। या लिंकलेट हा जो प्रकार आहे, या प्रकारामध्ये मोठ्या प्रमाणावर सध्या गाड्या कॅन्सलेशन होत आहेत, रूट कॅन्सलेशन होत आहेत आणि त्यामुळं 150 ते 200च्या आसपास आपलं कॅन्सलेशन होतं आहे। शक्यतो ब्रेकडाऊनचा नॉर्मल रुटीनमध्ये ब्रेकडाऊनचा पण त्याच्यामध्ये 50-1 फेऱ्या आपल्या रद्द होत आहेत। पावसामुळे पूर्ण रस्त्यांची कंडिशन खराब झालेली आहे आणि ही कंडिशन खराब झाली असल्या कारणाने त्या ठिकाणी रिपेरिंगचे पण कामं चालू आहेत आणि यामुळं कुठंतरी ट्रॅफिकला पण अडचण निर्माण होते आणि ज्यावेळेस अडचण निर्माण होते त्यावेळेस मग या लेट होतात गाड्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी घेतलेल्या बैठकीनंतर नाशिकमध्ये अधिकारी रस्त्यावर उतरले। पालिका आयुक्त, कुंभमेळा आयुक्त, पोलीस आयुक्तांसह संबंधित अधिकाऱ्यांकडून शहरातील सुरू असलेल्या कामांची पाहणी करण्यात आली। अधिकाऱ्यांनी रस्त्यावर उतरून कामाचा आढावा घ्यावा अशा सूचना मुख्यमंत्र्यांनी केल्या होत्या। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।